वर्दीतील नराधम, पोलीस कोठडीतील महिलेकडे शरीर सुखाची मागणी। 10 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणामध्ये पोलीस कोठडीत असलेल्या एका महिला आरोपीकडे कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यानं शरीर सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या घटनेमुळे अकोला पोलीस दलामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीनं दखल घेतली आहे। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला। नोकरी लावण्याच्या बहाण्यानं 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित महिलेला सायबर पोलिसांनी अटक केली होती। न्यायालयामध्ये हजर केला असता न्यायालयानं तिला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। कोठडी दरम्यान महिलेला अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलं होतं। कोठडीत असताना तेथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव यांना आपल्याकडे शरीर सुखाची मागणी केली असा खळबळजनक दावा आरोपी महिलेनं लेडी पोलीस कर्मचाऱ्याकडे केलाय। ही बाब संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्यानं तातडीनं आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातली। आपल्याच विभागातील एका अधिकाऱ्यानं असं नीच कृत्य केल्याचं समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा पारा चढला। माहिती मिळताच वरिष्ठांनी थेट सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठले आणि तेथील संबंधित पोलीस ASI राजेश जाधवची चांगलीच कान उघडणी करत त्याला सर्वांसमोर झापलं। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अकोला। वर्दी घातली वर्दी घातली